नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावर। व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची माहिती म्हणजे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे सह्याद्रीवरती गेलेत, दाखल झालेत सह्याद्रीवरती। आता मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे मराठा आरक्षणासाठीचं, त्याचं आंदोलन आणि ते उपोषण सुरू झालेलं आहे आणि आता या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जो मराठा समाज आहे, मराठा बांधव जे आहेत ते दाखल होत आहेत आणि मुंबई जवळजवळ जी CSMT परिसर जो आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा जो परिसर आहे तो जवळजवळ ठप्प होण्याच्या परिस्थितीत निर्माण झालाय आणि आता म्हणूनच शुक्ला जे आहेत पोलीस महासंचालक ते दाखल झालेत सह्याद्रीवरती। त्यावरती चर्चा सुरू आहे, पुढे ही परिस्थिती कशी हाताळता येईल यावरती चर्चा सुरू आहे। आणि मनोज जरांगे पाटलांनी देखील एक आवाहन केलंय की सरकारमधील सर्व महत्त्वाच्या नेत्यांमधून जो कोण याबाबत निर्णय घेऊ शकतोय त्यांनी चर्चेसाठी यावं, असं आवाहन जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। आता त्यात देखील म्हटलं जातं की राज्य शासनचं जे शिष्टमंडळ आहे ते भेट घेण्याची सध्या शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामध्ये कोण कोण असेल हे तर अजून कळलेलं नाहीये, मात्र ही भेट होऊ शकते। सोबतच संध्याकाळी राज्य शासनाचे जे सरकारचे प्रतिनिधी आहेत ते देखील आझाद मैदानात भेट घेऊ शकतात, मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊ शकतात। आता उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे, आंदोलन सुरू झालेलं आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली, हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले। आता डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसायच्या अगोदरच केलेलं आहे। म्हणजे काय तर मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा मनोज जरांगेंनी निर्धार केलाय। आंदोलकांनीही सरकारला आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन जे आहे ते मनोज जरांगेंनी केलंय। त्यांनी नक्की काय काय म्हटलेलं आहे याचा एक सविस्तर व्हिडिओ याआधीच झालेला आहे। तसेच मराठ्यांना शांततेचं आवाहन देखील मनोज जरांगेंनी केलेलं आहे। त्यामध्ये मात्र त्यांनी एक गोष्ट म्हटलेली, एक वक्तव्य केलं की या 2 तासात मुंबई रिकामी करा, या 2 तासात मुंबई रिकामी करा, असं जरांगेंनी वक्तव्य केलेलं। या एका वक्तव्याने संभ्रम निर्माण झाला। म्हणजे 2 तासात आंदोलन संपेल असं काहींना वाटलं। नक्की काय म्हणायचं होतं 2 तासात मुंबई रिकामी करा? तर हे जे काही वक्तव्य आहे त्यामागे काय अर्थ होता हे मी तुम्हाला सांगतोच। मात्र यामध्ये देखील एक मास्टर स्ट्रोक जो आहे, मुंबईमध्ये येताच मनोज जरांगे पाटील यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळलाय। ते काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओच्या शेवटीला सांगतो। या आंदोलनाला जे विरोधक आहे त्यांच्या वतीने देखील, त्यांच्या नेत्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। ते विरोधक कोण आहेत, ज्यांनी पाठिंबा दिला ते सत्ताधारी आमदार कोण आहेत, कोणत्या पक्षाने मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, त्याचा एक व्हिडिओ आम्ही केलाय, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता। या व्हिडिओच्या शेवटी तो तुम्हाला सजेस्ट होईलच। आणि जी आपली आता बातमी आहे, जे वक्तव्य त्यांनी केलंय ते वक्तव्य असं का केलं 2 तासात मुंबई रिकामी करा, ते आणि जरांगे पाटील यांनी खेळलेला जो मास्टर स्ट्रोक आहे तो काय आहे हे मी तुम्हाला आता सांगतो। तर पाटील म्हणाले की 2 तासात मुंबई रिकामी करा, म्हणजे आझाद मैदानावर ठरल्याप्रमाणे आलोय, उपोषण सुरू केलंय, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली। सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले। आंदोलनाला आधी परवानगी नव्हती, त्यानंतर सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली, सरकारने सहकार्य केलं, आता आपणही सहकार्य करू, असं मनोज जरांगेंनी सांगितलं। त्यात ते म्हणाले कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही, मराठा बांधवांनी गोंधळ घालायचा नाही। तसेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली आहे। काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी येथे जावे, पुढील 2 तासात मुंबई जी आहे ती रिकामी करा, काही जण वाशीत मुक्काम करा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। मुंबईत आंदोलकांची अडचण होऊ नये, पावसाचे दिवसही आहे, त्यामुळे आंदोलकांनी मुंबई सोडून मुंबईच्या वेशीवर असलेल्या वाशीत आंदोलन सुरू करावं, असं आवाहन जे आहे ते या वक्तव्यातून जरांगेंनी केल्याचं आता म्हटलं जात आहे। उलट ज्या 5000 आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी मिळाली आहे त्यांनी याच आझाद मैदानात राहायचंय, झोपायचंय, असं मनोज जरांगे म्हणाले। महत्वाचं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्यासह 5000 मराठा आंदोलकांना आझाद मैदानावर 8 तास उपोषण करण्याची परवानगी दिली होती।
त्यामुळे मनोज जरांगे आज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत आंदोलन करू शकतात, अशी परवानगी जी आहे ती या दरम्यान हायकोर्टाकडून देण्यात आली आहे। मात्र आता म्हटलं जात आहे की ही जी 5000 आंदोलकांची जी एक मर्यादा आहे ती सध्या ओलांडली गेल्याची देखील माहिती आता मिळत आहे। मात्र आझाद मैदानावर भाषणाला उभे राहताच मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असं जाहीर इशारा दिलाय। पुढे सरकारने आम्हाला बेमुदत उपोषण करण्याची देखील परवानगी द्यावी असं त्यांनी म्हटलंय। म्हणजे जी मर्यादा दिली होती वेळेची ती देखील त्यांनी ती सोडून आम्हाला आता बेमुदत उपोषण करण्याची परवानगी द्या इकडे, असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मनोज जरांगे पाटील 8 तासांची मुदत संपल्यानंतर माघारी परतणार नाहीत, हे आता स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे आता आझाद मैदानावरच ठाण मांडून राहिल्यावर काय करायचे हा मोठा प्रश्न महायुती सरकार समोर उभा राहिलाय। आणि त्याच संदर्भात आता पोलीस महासंचालक जे रश्मी शुक्ला आहेत त्यांनी देखील सह्याद्रीवरती एक भेट घेण्यासाठी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी सध्या ते सह्याद्रीवरती दाखल झाले। आता यात देखील मनोज जरांगे यांनी ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन सुरू केलं। यावर बोलताना फडणवीस म्हणाले होते, लोकशाही मार्गाने मुंबईत आंदोलन करा, परंतु गणेशोत्सवात विघ्न आणू नका। छत्रपती शिवाजी महाराज सण उत्सवात खोडा घालणाऱ्यांचा निपात करायचे असं फडणवीस म्हणाले होते। त्यांच्या याच प्रतिक्रियेला आता जरांगेंनी कृतीतून उत्तर दिल्याचं देखील म्हटलं जात आहे। नेमकं यात काय जरांगेंनी केलंय तो मास्टर स्ट्रोक काय आहे आता तो मी तुम्हाला सांगतो। मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसण्यापूर्वी स्टेजवरती गणपतीची मूर्ती घेऊन आले, म्हणजे ती आणण्यात आली होती तिकडे। गणपतीची ही मूर्ती शिवाजी महाराजांच्या बाजूला ठेवण्यात आली होती आणि या गणपतीच्या मूर्तीची आरतीही करण्यात आली। या माध्यमातून मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी एक प्रकारे मुंबईतील गणेश भक्तांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील म्हटलं जात आहे। हा मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील मास्टर स्ट्रोक असू शकतो असं देखील काही माध्यमे सांगतायत। हे आंदोलन सणात खोडा आणण्यासाठी नाही असं यात संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे। भाजपच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनावरती टीका केली होती, टीकेची झोड उठवली होती की मनोज जरांगे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आल्यास मोठी अडचण होईल, यामुळे हिंदूंच्या सणात विघ्न येईल असा मुद्दाही उपस्थित केला जात होता। आता याला त्यांनी उत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि अजून असे जे काही अपडेट्स येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। जे आंदोलक आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत, त्यांची भूमिका काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी प्राईम टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि या व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका। धन्यवाद।